हा संकल्प आणि या संकल्प सिद्धीला नेण्याकरता आलेला हा जण समुदाय आपलं या पारमार्थिक आणि व्यवहारिक नातं आहे। विदर्भातल्या मंडळीचं या अयोध्येशी नातं आहे। आपण आपल्या लेकीच्या गावात आलो। राजा अजाची धर्मपत्नी विदर्भाची राजकन्या होती। तत्पश्चात श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये अवतरित झालेल्या परमेश्वराला वरमाला घालण्याकरता जगाची आई सीता रुक्मिणीच्या माध्यमातून विदर्भ राजकन्या म्हणून मिळाली आणि भगवंताचा संसार उभा झाला। या व्यवहारिक नात्यामध्ये विदर्भाचं आणि अयोध्येचा अतूट संबंध राहिला। ज्याचं घर पुसत देव येतो तो घरवाला मोठा की देव मोठा? प्रश्न आहे माझा। ज्याचं घर विचारत देव येतो तो घरवाला मोठा की देव मोठा? घाबरू नका, घरवाला मोठा। ते सगळे मोठे घरवाले तुम्ही आहात। तुमचं घर विचारत अयोध्येच्या राजसिंहासनाचा त्याग करणारा राजा राम सीतेसहित आपल्या दारात आला। त्या खानदानी जन्माला आलेले तुम्ही आहात। ऑल ऑफ यू आर ग्रेट। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। तुम्ही सर्व मोठे आहात। नागपूर जिल्ह्याचा संबंध येतो रामटेक तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून। हात वर करून पण करावा परमेश्वरानी। निशिचा रही न कराऊ माई बुज उठाई पण किन्न ऋषी जन के आश्रम में जाई जाई दर्शन दिन। म्हणून कौरवाने म्हणावं लागतं रामटेक नागपूर जिल्ह्यातली अयोध्या आहे। चला पुढे यवतमाळ जिल्ह्यात शिंदे महाराजांच्या परिसरात जाऊ। रामचंद्र परमात्मा आई जानकी आणि लक्ष्मणासहित पंचवटी नाशिकला जात असताना एक मुक्काम त्यांचा यवतमाळ जिल्ह्यात आहे। ते स्थान आहे कोणतं स्थान आहे महाराज? कीर्तन करायला तुम्ही उभं व्हावं आणि प्रश्न आम्हाला विचारावा काय? कारण नारायण शेंडे इकडे आहे, नारायण शिंदे तिकडे आहे। प्रश्न विचारायला काही हरकत नाही, कारण सलगीचं नातं आहे। कुठले सीतामातेनं स्नान केलेलं स्थान कुठे आहे? चला तुम्हाला जवळचं सांगतं। बाबुळगाव तालुका जिल्हा नागपूर आपलं यवतमाळ गावाचं नाव सांगा। खडकसावगाव बेंबडा धरणामध्ये आता ते गेलं। बेंबडा नदीच्या काठावर आई जानकीने स्नान केलं। एक रात्री मुक्काम आहे। आता ते स्थान बेंबडा धरणाच्या पाण्याखाली डुबलं। विठाला विठाला अनेक अनेक स्थान आपल्याला बोलता येतील। ज्या नगरात आपण आहोत त्या नगराची विशेषता काय? राजा रघुनी यज्ञ संपन्न केला। स्वर्गीय देवता प्रसन्न झालेल्या उभ्या राहिल्या। राजा रघु यू कैन आस्क अस, हमें आप कुछ मांग सकते हो। काही मागा। काय मागू मी? काय मागू मी? कुठली गोष्ट कमी आहे माझ्याकडे तर आपल्याकडे मी हात पसरवावा। एवढंच करा देत असाल तर। मला कोणत्याच देवाला काही मागायचं नाही, पण हे पावन देव मी तुम्हाला मागणी मागतो। काय? माझा देश कृषी प्रधान देश आहे। पहाटेपासून उठणारी माझ्या देशातली महिला घरातली कामं राबून करत असताना शेतातही काबाड कष्ट करते आणि अशा थकलेल्या अवस्थेमध्ये पहाटेपासून घरात राबणारी गृहिणी दिवसभर काम करून थकत असताना दुपारच्या विश्रांती करता एखाद्या झाडाखाली झोपलेली असावी आणि सोसाट्याचा वारा यावा। तर असा वारा अकस्मात आल्यानंतर तिच्या छातीवरील शेवाचा पदर उडू नये एवढीच माझी मागणी पवनदेवा आपण पूर्ण करावी। जी मागणी राजा रघुनी आपल्या जनतेच्या करता आई मातृशक्ती करता मागावी, त्या नगराची मर्यादा किती मोठी असेल? विठाला विठ्ठला त्याच्याही पुढे जाऊन आपण वर्णन करूया। रामरायाने 100 अश्वमेध यत्न केले। काही वेळा आईसाहेब सोबत होत्या, काही वेळा नव्हत्या। आणि अशा वेळा आई साहेब ज्या वेळा
हयात होत्या भगवंताच्या सानिध्यामध्ये, त्याही वेळेला अनेक रूपाने साधू संतांनी यावं आणि सीता मातेने स्वयंपाक करून वेगवेगळे पदार्थ त्यांच्यापुढे जीव घालावे. त्या पदार्थांच्या संख्येचंही वर्णन करता येणार नाही आणि पदार्थाच्या चवीचं आणि गोडीचंही वर्णन करता येणार नाही. असली आई अन्नपूर्णा स्वरूपिणी सीता ज्या ठिकाणी विराजमान आहे, त्या सीतेचं काय वर्णन करावं. रामरायाच्या बाबतीत तर बोलायचं कारणच नाही. ज्या रामरायाच्या नगरामध्ये आपण आलो त्या रामरायाचं सामर्थ्य काही आगळं वेगळं आहे. ज्याच्या वैर्याने ज्याचं कौतुक करावं तो किती मोठा असेल राम. दिवसभर रावणासोबत संघर्ष झाल्यानंतर लहूलुहान झालेला, रक्तबंबाळ झालेला रावण रामराया जवळ जातात. हे रावण, दिन भर युद्ध करते हुए तुम थक गए हो, लहूलुहान आपका शरीर हो गया है, जाओ रात भर सो लेना, निद्रा लेना, कल सुबह नए दम खम के साथ मेरे साथ युद्ध करने के लिए आना. आणि रावणाने डड्डसा रडावं. रावणाने म्हणावं, हे राम, तेरे बारे में मैंने सुना था तू करुणा निदान है, लेकिन मैंने तेरे साथ पंगा ले लिया. हे राम, सही मायने में तो दिल से कितना बड़ा है. कल सुबह फिर से तेरे साथ पंगा लेने आऊंगा. ज्या वेळा प्रसंग घडला आणि लंकेमध्ये प्रस्थान करण्याकरता रामाने सीतू तयार करावा. एका दिवसात अर्धा समुद्र बुजवलेला आहे आणि रामनामाने दगड तरले. हे ज्यावेळेला सीतू तयार झाला हे कळलं त्यावेळेला सगळे लंका निवासी लोक थरथर थरथर कापायला लागली. बाप रे बाप, राम की ताकत शरीर की क्या होगी, इसमें तो कुछ बताने की बात नहीं, लेकिन जिसके नाम से समुद्र के ऊपर पत्थर तैर रहे वो राम कोई अलग और अजीब हस्ती है. न जाने वो आने के बाद लंका का क्या होगा, लंका का क्या होगा. ज्यावेळेला ते रडायला लागले आणि गुप्तचराने ही माहिती रावणाला दिली. रावणा, बस आता काही खरं नाही, रामसेना यायला लागलेली आहे, काय होते काही कळत नाही. रावण हादरलेला नव्हता. रावण म्हणायला लागला, पागल झाले का रे, त्या माणसानं, आपण राक्षस आहोत, तो माणूस आहे, सोबत बंदरं आणलेली आहे, वानरं आणलेली आहे, त्यांनी दगड घालावी, पूल तयार व्हावा, यात काय नवल ठेवलेला आहे. काळजी करू नका, माझ्याही जवळ ते मंत्र आहे जे रामाजवळ आहेत. मी समुद्रावरती दगड तारू शकतो. आणणारे 10 माणसं एक दगड उचलून, 10 माणसांनी एक दगड उचलून आणला. परमपूज्य वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण माधव महाराज वर्णन करतात या प्रसंगाचं. दगड उचलून आणला आणि उचलून आणलेला दगड रावण जवळ गेला आणि दगडाला मंत्र म्हणून फूक मारली. समुद्रात टाकला, दगड तरायला लागला आणि ज्या वेळा तो दगड तरायला लागला सगळ्या राक्षसांना दाखवायला लागले, देख लो मेरे पास भी वो मंत्र शक्ति है जो अयोध्या निवासी राम के पास है. देखो मैंने एक पत्थर समुद्र के भीतर डाल दिया, तैर रहा है, तैर तो आहे, तरंग तो आहे. जावर का आता तुम्ही 10 जण बसारे त्याच्यावर, 10 जण गेले, आता 50 जण गेले, बसले, तो तरंग तो आहे, दगड तरंगतो आहे. रात्र झाली. भोजनोपरांत विश्रांती करताना श्रेण कक्षामध्ये राणी मंदोदरीच्या सानिध्यामध्ये रावण आहे आणि मंदोदरीने प्रश्न विचारला, ए प्राणनाथ, मैंने ऐसा सुना है राम नाम की कितनी महत्ता कि एक दिन में आधा समुद्र राम नाम के बल के ऊपर पत्थरों को तारते हुए बन गया. लेकिन मैंने सुना है, बाइको ऐसा करता होशियार साहब, मैंने सुना है क्या आपने भी एक पत्थर डाला और वो भी तैर रहा है ना, उसको डूबने का कोई चांस है. 10-10 लोग उसके ऊपर जाकर बैठ रहे, 50 लोग भी जाकर बैठ गए, फिर भी वो तैर रहा है. ए प्राणनाथ, तुम्हें मेरी कसम, तुम्हें मेरी कसम, हे रावणा, हे प्राणनाथा, तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा कुठल्या मंत्राच्या शक्तीनं तुम्ही तो दगड तारला. त्यावेळेला रावण आनाकानी करायला लागला, पण कोणाचंच बायकोच्या पुढे चालत नाही. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांचं त्यांचं बोलायला तयार नाही रावण. प्लीज से मी व्हॉट इज द रिझन, सांगा मला काय कारण आहे. नाईलाज झाला आणि बोलायला लागले, मंदोदरी
तो दगड मी देखील रामनामाच्या शक्तीनंच तारला. मंदोदरी ऐक बरं का, कुठला मंत्र म्हटला ग मी सांगू तुला? ऐक, मी म्हटलं ए दगडा, तुला राम नामाची शपथ आहे, डुबला तर. आणि याकरता राम नामाची शपथ घालून दगड सोडला आणि दगड तरंगायला लागला. माझ्या शक्तीनं तरला नाही, रावणाचा हात लागला, पण राम नामाची त्यावरती मुद्रा लावली आणि दगड माझ्या हाताने तरंगला. त्या रामाच्या नगरात आपण आहो. काळजी करायचं कारण नाही, घर विसरून जा आणि विचार एकच करा, अभंगाच्या सगळे विषयजन्य सुखामध्ये पागल झालेले आहो. हा विषय निंबा बाबू गोडीये आला, मदन गुळ तो मज कडू झाला, विकहानीचा गळा झेंडू आला, अशोचाच्या येतात गरुडा, लोभ सर्व डंसला करू काय. साप चावल्यानंतर अलीकडे इंजेक्शन द्यायची पद्धती आहे, पण पुरातन काळामध्ये साप चावल्यानंतर मांत्रिकाचा मंत्र आणि आयुर्वेदिक औषधाचा उपचार केला जायचा. बऱ्याच औषधं आपल्या घरात असतात, पण त्याचा उपयोग कुठल्या प्रसंगाला कसा करायचा हे माहीत नसतं. साधा साधा उपाय, लाजुरलीचं झाड जवळपास काहींच्या अंगणामध्ये असतं, नसलं तर लावून घ्या. ज्यांच्या अंगणामध्ये लाजुरलीचं झाड असेल त्याला भाग्यवान मानलं जातं. चुईमुई म्हटलं जातं त्याला. हात लावल्यानंतर ते एकदम फुलं चिमतात, आपले पानं एकत्रित होतात. चुईमुई म्हणा, लाजुरली म्हणा. सर्पदंश झाला किंवा विंचवाचा दंश झाला, लगेच त्या झाडाच्या मुळ्या खोदायच्या, कांडायच्या आणि 2 चम्मच त्या मुळाचं पाणी साप किंवा विंचू चावलेल्या माणसाला पाजायचं. किती विषारी साप असेल तर काहीच होणार नाही. त्याच जागेवर त्या झाडाच्या पानाला कांडावं, त्याचा लेप लावावा, तर विंचवाचं असू द्या किंवा सापाचं असू द्या उतरतं. बस. अनेकांच्या घरामध्ये अनेक वस्तू असतात. आपल्याला लोभ रूपी साप दंश झालेला आहे. विषयजन्य सुख आपल्याला गोड वाटायला लागलं. भजन गोड आहे. विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसाददम. विषय सुख भोगताना आनंद आहे, पण परिणाम त्याचा कडू आहे. भजन आरंभाला कडू आहे, पण परिणाम त्याचा गोड आहे. आणि असा भजनाचा मार्ग आपल्याला कडू वाटायला लागतो. का? विषयजन्य साप चावल्यामुळे त्याचं विष आपल्या अंगात इतकं भिनलं की आता जगातल्या प्रत्येक वस्तू आपल्याला विषय सुखाने गोड वाटायला लागलेले आहे. पण हे विष उतरलं हे समजावं कधी?
भजनाचा कैफ घेतल्यानंतर विष उतरत, विषयधन्य विष उतरत आणि आपल्याला भक्ती मार्ग गोड वाटायला लागतो. पण हे कधी समजावं? ज्या वेळेला सापाचं विष उतरलं की नाही हे पाहण्याकरता डोक्याचं केस उपडल्या जातं, एका ताटात पाणी घातल्या जातं, त्यात केस सोडल्या जातं आणि ते केस साप आहे काय? केस आहे. बघ रे, ज्याला साप चावला तो म्हणतो साप आहे, तर विष उतरायचं आहे. आणि त्याने जर म्हटलं हे डोक्याचं केस आहे, समजावं याचं विष उतरलं. तसं आपल्याला विष चढलेलं आहे विषयाचं, हे उतरलं कधी? समजावं ज्या वेळेला संत समागम गोड वाटायला लागेल, रामनामाची रती आपल्या अंतकरणात वाढेल, त्यावेळेला याचं सुख विषयाचं विष उतरलं हे गृहीत धरावं लागतं. विठ्ठला विठ्ठला सगळा आनंदी आनंद आहे, सगळा आनंदी आनंद आहे. काळजी करायचं काही कारण नाही, कारण आपण विदर्भातून आलेलो आहोत, महाराष्ट्रातून आलेलो आहोत आणि नातं देवासोबत जवळचं आहे. अतिशयोक्ती करून बोलायला काही हरकत नाही महाराज. सब साले विदर्भ वाले. कोई माइकल आला बोल दे कि महाराज झूठ बोल रहे हो, जवाब दूंगा सब साले विदर्भ वाले. लेकिन किसके भैया? लाडले कन्हैया और पंढरीनाथ जी के. इतने बड़े भर के घर के जीजा मिलने के बाद साला कहने में तो गर्व लगता है. जरा ताली बजा दो जीजा जी के लिए. आणि साडी घरी आल्यानंतर, साळा घरी आल्यानंतर घरच्या माणसाला सगळ्यात जास्त आवड कोणाची असते? आपल्या बायकोच्या कडून आलेल्या पाहुण्यांची का आपल्या घरच्या भावाची? जोरात बोला बरं. माणसांना तोंड नाहीत का? का डॉक्टरांनी तुम्हाला मौन ठेवायला सांगितलं? कोणाला? हा, बायकोच्या माहेरची आवडते का आपल्या घरची आवडते? हा, सगळे आपण तिकडेचे माहेरातले असल्यानंतर रुक्मिणी मातेच्या नजर कटाक्षाने किंवा सीता मातेच्या नजरेच्या कटाक्षाने आपल्या केसाला धक्का लागून याची काळजी कायमची देव वाहतोय. विठ्ठला विठ्ठला विचार करायचा आहे. विचारा वाचुनी नपविजे समाधान. विचाराशिवाय समाधान मानवी जीवनात नाही. तो विचार कोणता? जग खरा आहे की परमात्म रूप खरा आहे, हा विचार करायचा आहे. सारा सार विचार करा उठाउठी. पण विचार करताना वेळ लावायचा नाही, वेळच्या आत विचार करावा. 9 वाजेला 5 मिनिटं कमी असेल त्याच्या आत, त्याच्या पुढे जाता येत नाही, कारण सगळी थकलेली आहे नाही का? सगळी थकलेली आहे, काही काळजी करायचं कारण नाही. हा, विचार करायचा आहे सार काय आणि असार काय. आणि अयोग्य गोष्टीला फाटा पडत, अयोग्य गोष्टीला, विषय सुखाला, त्याग, विषय सुखाचा त्याग करत नाम धरा कंठी विठोबाचे. कंठात भगवंताचं नाम धारण करावं गड्या. कंठात म्हटलेलं आहे, तोंडात नाही, कंठात. हा, कंठात धारण करावं. कंठी मिरावा तुळशी व्रत कराई एकादशी, मनवारीचे दास तुका म्हणी मज ही आस. कंठात तुळशी, कंठात तसं नाव. हा, कंठी धरीला कृष्ण मणी. कृष्णमणी धारण करावा. या महाराजवर इकडेच्या आणून मला एकट्याला कीर्तन नाही सांगता येणार. इकडेच्या कंठात भगवान कृष्ण नाम मणी धारण करावा. परिणाम काय होईल?
अवघासणी प्रकाश सारवत भगवंताचं नाव आहे। हा आणि सार नाम जप कोण करायला लागला? भगवान शिव। सार 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 विठोबा, सार 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 विठोबा, आपल्याकडे पण बंधन वेळेचं आहे। सार रूप भगवंताचं नाम भगवान शिव सातत्याने जपतात। हा भगवत नामाचा महिमा आहे, भगवत नामाचा महिमा। शंकरांनी त्याचा जप करावा। पुढे जाऊन सांगू तुम्हाला एक गोष्ट, नंतर लगेच माझ्या विषयावरती येतो। रामगढीवर आज बरीच मंडळी दर्शनाकरता गेलेली आहेत। आपणही जाऊ। रामललांच्या गावात आल्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन केलं नाही तर आपली वारी अधुरी राहील, नाही का? आता प्रश्न येतो, वानर रूप धारण करणारा हा नेमका कोण? भगवान शिव। भगवान शिव राम अवतार होणार आहे आणि राम अवतारामध्ये सेवा रामाची करायची आहे। पण आपल्याला राम मानव आहे, मानवापेक्षा निकृष्ट प्रतीचं शरीर धारण करायचं आहे। निकृष्ट प्रतीचं शरीर, मी जर मनुष्य शरीर धारण केला, मनुष्य देह धारण केला तर निश्चित मला रामाच्या बरोबरीचा देह मिळाला असं होईल। आता रामरायाने भगवान महाविष्णूने राम रूपामध्ये मानव देह धारण केला, मला त्यापेक्षा कनिष्ठ स्वरूप मिळावं याकरता रामरायाची सेवा करण्याकरता भगवान सांब सदाशिव वानराच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले। अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। हा महारुद्र भगवान शिव रामरायाची सेवा करण्याकरता वानराचं रूप धारण करून आले। ज्यावेळेला रामललांनी, या नगरात राहणाऱ्या रामललांनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळेला इतिहासात जगात कुठेच असा प्रसंग नाही, असली कृती या ठिकाणी केली। ती कृती आहे निजधाम गमन करताना शरीयूमध्ये आपल्या सगळ्या गावकऱ्यांना नेलं। स्वतः रामलला उभे राहिले आणि शरीयूमध्ये डुबकी मारली तर सगळ्यांकरता देह त्यांचे नष्ट झाले। दिव्य विमान आले आणि अख्खी अयोध्याच वैकुंठाला घेऊन राम गेले। हा रामाचा पुण्य प्रताप आहे। ज्याला ज्याला वाटतं आपण सदैव वैकुंठ गमन करावं किंवा रामललांच्या कृपाशीर्वादाने यमाने आपल्याला हातच लावू नये, त्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याच कार्यक्रमाला दांडी मारू नये। इमानदारीनं ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ, कीर्तन, काकडा याचा लाभ घ्यावा। तुम्हालाही सदैव वैकुंठाला जाण्याची पाळी येईल। विठ्ठला विठ्ठला सगळ्यांनी अभिमान बाजूला टाकायचे। बऱ्याच लोकांना अभिमान असतो। हाँ, माई सेल्फ आई एम सम क्वालिफाइड, सो क्वालिफाइड मैन, मैं कुछ बहुत पढ़ा लिखा हूँ। कोणाला शिक्षणाचं घमंड, कोणाला कशाचं घमंड, काही घमंड करायचं नाही। सध्या सिरीज चालू आहे क्रिकेटची, बरोबर आहे? बांगलादेश सोबत। महाराज तुम्ही बघितली का? इकडचं संपत नाही तर ते कधी बघायचं? मामानी पाहिली असेल बा स्वयंपाकात, कारण भोजन कक्ष आणि कार्यक्रमाचं नेतृत्व तिकडे बसलाय बरं का। तिकडचा आदेश म्हणून मला इथं उभं व्हावं लागला आज। असं आहे, वासुदेव डोक्यावर राहतो बरं का। आणि आम्ही ठरलो नारायण दोन नारायणाने एक वासुदेव डोक्यावर घेतला। मला वाटतं त्या मोराच्या टोप्या उद्या दुघाला 2 शिवावं लागेल। मोराच्या टोप्या म्हणजे वासुदेव बरोबर होऊन जाईल। आनंद आहे गड्या, मस्ती आहे, मस्तीसाठी आपण आलो। घाबरायचं नाही, आपण कुठं झोपलो आणि काय खाल्लं
शक्य झालं तर यातली माती होईल तेवढी अंगाला लागू द्या. तुका म्हणे निवे तनु रजकणू लागता. संतांचा रजकण लागल्यानंतर आपली तनु निवते. हे जरी खरं असलं तरी भगवत चरणाचे रजकण लागल्यानंतरही तनु निवते. एक इतिहासातला सत्य प्रसंग सांगतो. आपले हिंदूंचे धर्माचारी असले धर्मप्रमुख त्यांना काय म्हणतो आपण? शंकराचार्य. बाकी लोकांचा विचार करायचा नाही. मुस्लिमांचे धर्मगुरू वेगळे, ख्रिश्चनाचे धर्मगुरू पोप जॉन पॉल म्हणतात त्यांना. आणि पोप जॉन पॉल भारतामध्ये आले. 700 विमानं घेऊन आलेले होते. आपल्यासारखं नाही असं हेलिकॉप्टर 4 पात्याचं घुर आलं खाली बसलं मग 500 पाहायला. विमानं किती होते? 700. ही वॉज प्रेझेंट इन इंडिया विथ 700 एरोप्लेन्स. 700 विमानांनी लँडिंग केलं. आणि पोप जॉन पॉल ख्रिश्चनांचे धर्मगुरू मुंबईच्या सहारा विमानतळावर उतरल्यानंतर लगेच लोटांगण घातलं. तिथली माती घेतली आणि आपल्या मस्तकाला लावली. त्याला पत्रकार लोक विचारायला लागले, व्हॉट सरप्राईज सर, व्हॉट आर यू डुईंग हिअर सर? काय करायला लागली तुम्ही? काय आश्चर्य आहे? त्याला पोप जॉन पॉल यांनी उत्तर दिलं, मी भारतात आलेलो आहे जिथल्या मातीमध्ये राम खेळला आणि कृष्ण खेळला, ज्यांच्या पदस्पर्शाने या देशाची मातीचा कण आणि कण पवित्र झाला, ती माती माझ्याकरता तीर्थ आहे. आणि ख्रिश्चन धर्मगुरू सम्राटांनी ती माती आपल्या डोक्याला लावावी. त्या सम्राटाच्या गावात आपण आहो, इथली माती अंगाला लागू द्या. क्या बात! काय अयोध्येचा महिमा आहे हा. अयोध्येचा महिमा आहे गड्या. लक्ष द्या, कशाचंच घमंड ठेवायचं नाही. गावचे एक सदन श्रीमंत पाटील थोडासा विरंगुळा करण्याकरता 2 मिनिटं घेतो. आचार्य मंडळींची क्षमा मागून, नाहीतर म्हणतील महाराज हा का नाही सरळ सरळच आहे, काही याच्यात ढंग नाही दतुरा नाही. बऱ्याच लोकांचे बरेच आरोप असतात. सगळ्यांना संतुष्ट करावं लागतं. किमान सगळ्यांना संतुष्ट करताना आलं नाही तर थोडासा चिमटा घेऊन पुढे जायचं. आपली सगळ्यांची क्षमा मागून. एका गावातले श्रीमंत पाटील आणि त्यांना क्रिकेट पाहण्याची इच्छा झाली. सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं, विमानतळावर नेलं. विमानात बसण्याकरता त्यांना पोहोचून दिलेलं आहे. त्यावेळेला स्वागत कक्षामध्ये बसलेली ती मुलगी विचारायला लागली, डू यू वॉन्ट तिकीट? आता याला काही इंग्रजी कळेना. हा ग्रामीण क्षेत्रातला पाटील, हा इंग्रजीच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ असलेला. हॅव यू गॉट द व्हिसा? अहो तुम्हाला विसा मिळाला काय? बाहेर देशात जाण्याकरता विसा लागतो. याला काही उत्तर देता नाही. ब्लडी बॅटर्ड, गेट आउट. बाहेर काढून दिलं. चिमल्या फुलासारखं तोंड केलं. गावाकडे आलं. ज्या ज्या तरुण मुलांनी याला निरोप दिला होता ती सगळी मुलं म्हणायला लागली, काका कसे आला तो? तुम्हाला तर मी पेढे दिलेले होते, गुल्ले दिलेले होते. हां, मग अशी गुलाबजाम चारले होते, 4 चारले होते. आणि असं असताना तुम्ही वाय यू आर बॅक, लौटकर क्यों आए? त्यावेळेला उत्तर देताना बोलायला लागले, अरे ती म्हणत होती रे, एक पोरगी होती 22 वर्ष वयाची, ती म्हणायला लागली तुम्हाला इंग्रजी येते काय, विसा आहे काय? ते म्हणे इंग्रजी भाषा एवढी काय कठीण आहे काय? चला एका दिवसात तुम्हाला इंग्रजी शिकवतो. कोणी काही प्रश्न विचारला पहिल्यांदा येस म्हणायचं, नंतर दुसऱ्यांदा कोणी काही विचारलं नो म्हणायचं, आणि तिसऱ्यांदा कोणी काही म्हटलं तर थँक्यू म्हणायचं. पाटलाला एका दिवसात इंग्रजी जमली. यस नो थँक्यू, यस नो थँक्यू, यस नो थँक्यू. असं करताना विमानतळावर गेले. डू यू वॉन्ट व्हिसा? यस. हे कालच गेलं होतं कार्टून आणि एका दिवसात इंग्रजी बोलायला लागलं. व्हिसा मिळाला, तिकीट मिळालं, विमानात बसलं, विमान उडलं. याच्या पुढं 25 वर्ष वयाची एक तरुणी पत्रकार पुढे बसलेली आणि तिच्याजवळ 5 लाख कॅश असलेली पर्स. तिला झोप लागली आणि पाटलाच्या मांडीवरती पर्स येऊन पडली. जाग आला आणि ती गांगारली, गोंधळल्या गेली. व्हेअर इज माय पर्स, व्हेअर इज माय पर्स, कुठे आहे माझी पर्स? ज्याला त्याला विचारते, हॅव यू गॉट माय पर्स? बाजूच्याला नो प्लीज एक्सक्यूज मी. बाजूच्याला इकडच्याला हॅव यू गॉट माय पर्स? माझी पर्स दिसली काय? पुढच्याला माझी पर्स मिळाली काय? आता मागं पाटीलच बसले होते, यांना काही इंग्रजी येत नव्हतं, पण पोरांनी शिकवलं होतं कुठलाही प्रश्न विचारला तरी यस म्हणायचं. हॅव यू गॉट माय पर्स? ती मुलगी विचारते, पाटील म्हणायला लागली येस.
आता हिच्या जीवात जीवाला प्लीज गिव्ह मी रिटर्न इमिडिएट, ताबडतोब मला परत द्या. आता याला पोरांनी शिकवलं होतं काही उत्तर द्यायचं असलं दुसऱ्या वाक्याचं तर नो म्हणायचं, नो. तिला रागाला ब्लडी बास्टर्ड एक कणपटात हाणली. त्यावेळेला पाटील म्हणायला लागले थँक्यू थैंक यू, वाह वेल डन, बहुत बढ़िया, एक चपराक तो मेरे कान पर लगा दी, बहुत बहुत धन्यवाद. हे अल्पविद्या परिगर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या असलेला मनुष्य या पद्धतीने फसल्या जातो. पण ज्या वेळेला सारवत हे नाम सदाशिव कंठात धारण करते आणि रामलला ज्यावेळेला निघून गेले जगातून त्यावेळेला हनुमंतरायाला बोलायला लागले, हनुमंता चाल ना माझ्यासोबत. नाही चालणार रे, नाही. मग तू काय करशील मी गेल्यानंतर? तू तर माझा लडका बघताय रे. देवा तुम्ही गेल्यानंतर गावागावात माझे मंदिर उभी करील आणि गावागावात तुमच्या कथांचा प्रचार करील. आणि ते चालतं बोलतं राम मंदिर म्हणजे हनुमंतराया गावागावात प्रतिष्ठित झाले. आणि त्याच रामललांच्या गावात हनुमंतरायाच्या आश्रयाने गावागावाची जागवा, भेदभाव समोर मिटवा, लावा विश्वशांतीचा दिवा तुकड्या म्हणे तुकडोजी महाराजांचं हे वाक्य सार्थ करण्याकरता. आणि हरी बाजले हे नाम आमच्या संतांनी कंठात धारण केलं. हनुमंतरायाच्या स्वरूपामध्ये भगवान शिवानी गावागावात मंदिर बनवत चालतं बोलतं राम मंदिर म्हणजे हनुमंतराया प्रतिष्ठित झाले. हे राम तुम्ही गेल्यानंतर मी राम कथेचा प्रचार करील, मला तुमच्या सोबत यायचं नाही. आणि हे त्यांचं स्वप्न साकार करण्याकरता आज या ठिकाणी आपण आलो. आपल्या संतांनी या तरी भजनानी विश्व ढवळून काढावं आणि घराघरात हरिभक्तीचा प्रचार करावा याकरता मौली ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, संत नामदेवराया आदी करून संतांनी दिंडीच्या माध्यमातून 4 धाम सप्तपुऱ्या जाग्या केल्या. तीर्थावळी याकरता प्रसिद्ध आहे. आज त्यांचं स्वप्न, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचीच आपण सगळे लेकर या ठिकाणी आलो. विठाला विचार करायचा आहे आता सारा. आणि संतांनी जो मार्ग दिला, ज्या हरिभजनानी विश्व ढवळलं ते विठ्ठल नामधरा कंठी विठ्ठलाचे. पण यांचं चिंतन केलं तर आपल्याला लाभ काय होईल? नामधरा कंठी विठोबाचे तया त्या चिंतने निरसैल संकट तराला दुर्घट भाव सिंधू. पण आता
आपण नामस्मरण केल्यामुळे नेमकं होतं काय? ज्या कुळामध्ये वैष्णव जन्मायला चालेला नाही, ज्या कुळात जय कुळी नाही काही वैष्णव त्याचा बुडी बावनदी तापा. आता पितृपक्षाचा कालावधी चालू आहे आणि पितरांचं चिंतन, पितराचं तर्पण करण्याकरता आपण सगळेजण श्राद्ध करायला लागलो. सगळे महाराज पहा बरं का, 29 तारखेला निघालोच पाहिजे, 30ला आलंच पाहिजे, पप्पा उपाशी राहतील. पप्पा नाही वडील. आता बऱ्याच पोरांना बापाची इस्टेट चालते पण बापाचं श्राद्ध चालत नाही, कोणाला तेरवी चालत नाही. त्या लेकरांना काय म्हणावं हा मूर्खपणा सोडून द्या. ज्या बापाने आपल्याला जन्म दिला, आईने दूध पाजलं, त्यांचं श्राद्ध पक्षात श्राद्ध अवश्य करावं. पण ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला येतो, अखंड भजन करताना आपला वेळ घालवतो, त्याचे पूर्वज वैकुंठातून त्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद देतात. आम्ही नरकाला गेलो होतो पण ये पुत्रा तुझ्या केलेल्या परमभक्तीच्या पुण्याईनं आम्हाला स्थान नरकामधलं काढून आणि योग्य असं वैकुंठ मिळालं. बस एक नियमही आहे. श्राद्ध पक्षामध्ये पितरांचं तर्पण करण्याकरता पद्मपुराणामध्ये असा प्रसंग येतो. गीतेचं महात्म निवेदन करताना भगवान सांब सदाशिव आई भवानीला बोलायला लागले, ऐक बरं का, श्राद्ध पक्षामध्ये पितरांचं पान टाकताना 7व्या अध्यायाचं पारायण करावं. ज्ञानेश्वरी असेल ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. पारायण चालूच आहे आपलं. ज्याला संस्कृत जमते त्याने गीतेचा पाठ करावा आणि हातात जल घेऊन संकल्प करावा, याचं पुण्य आमच्या पितरांना तर्पण करण्याकरता आणि सुखशांती प्राप्त होण्याकरता देतो आहे. लगेच त्याचे पितर त्याला आशीर्वाद देतात. हा प्रसंग पद्मपुराणात आई भवानीला भगवान भोलेनाथांनी निवेदन केला. तो पक्ष आहे. नगर अयोध्या आहे. मला वाटते अयोध्येमध्ये पारायण ज्ञानेश्वरीचं करणाऱ्या आणि सगळ्या टाळकऱ्यांनी भजन करणाऱ्या, कीर्तनकारांनी कीर्तन करणाऱ्या सगळ्या मंडळीच्या पूर्वजाकडे पाहण्याची ताकद आता यमात उरली नाही. तो म्हणून बापरे रामाच्या गावात गेले हे, यांच्या पूर्वजांना आता हातच लावायचा नाही. सगळे पूर्वज आपले तृप्त झाले. खरं हे श्राद्ध आहे, खरं श्राद्ध आहे. आणि तयाच्या चिंतने निरसेल संकट. तर आलं दुर्घट भव सिंधू. पण याच्याकरता काय करावं? अभंगाच्या 3ऱ्या जन्मनी अकोळे वाच स्मरे राम. जन्मनी अकोळे वाच स्मरे राम. जन्मनी अकोळे वाच स्मरे राम. जन्मनी जन्मनी अकोळे वाच स्मरे राम. 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 धैर्य हात प्रमाण धैर्य हात प्रमाण धैर्यात प्रमाणे सुतयात चिंतने निर्जल संकट. तयात चिंतने निर्जल संकट. आत्मोन्नती करता आणि पूर्वजांना सद्गती देण्याकरता हा नियम आहे. जन्मोन या कोळी वाचे स्मरे राम. कोणाचा नित्यनियम कसा असतो, कोणाचा नियम आपल्या विदर्भात गेलं तर खर्राच खाण्याचा असतो. मला वाटते आता बरं झालं, बऱ्याच लोकांचे धंदे म्हणजे धंदे मंदावले असतील. एवढी लोक इकडे आल्यावर
कोणाचा कसला नियम, कोणाचा कसला नियम, सगळ्यात वात्रट नियम आहे हा. एक सत्य घटना सांगतो. एक मिलिटरी ऑफिसर आणि त्याला खर्रा खाण्याची सवय, काश्मीरला ड्युटी, आणि आकस्मिक आतंकवाद्याचं तिकडून आक्रमण होते आहे. रात्री 2 वाजता यांची मीटिंग चालू झाली आणि मीटिंगमध्ये 5-6 ते ऑफिसर बसले. एकाने त्यात खर्रा खाल्लेला आणि खर्रा खाल्ल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये खूप काही ते आलं. काय येते ते मला काही कल्पना नाही. खूप आलं ना. आता कुठं थुंकायला जाऊ, आता मरतो, कुठं थुंकायला जाऊ. तो शेजारी बसला होता मिलिटरी ऑफिसर दुसरा, त्यांनी कोट घातलेला, यांनी कोट घातलेला. त्याची नजर चुकून त्याच्या कोटाच्या खालच्या खिशात हात थुकला. हा नाही, आपल्या इथं कोणी खात नाही, टेन्शन नाही. आणि त्यांची मीटिंग संपल्यानंतर सगळे बाहेर आले. बाहेर आल्यावर आता कडक थंडी काश्मीरची, त्यांनी आपल्या कोठात हात घातले. तसा थोक्यानं याचा हात भिजला. याने ताडलं. माझ्या शेजारी कोण बसलं होतं म्हणे अमुक अमुक. एक कानात हाणली, एका थापडीतच त्याला खाली पाडला. म्हणून खर्रा खाणारा कुठे थुंकेल याचा नियम नाही, आणि दारू पिणारा काय बडबड करेल याचा काही नियम नाही. लक्ष द्या. कुळात जन्माला यावा मुलगा हरिभक्त, पण नियम कोणता असावा? जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम, राम नामाचा नियम असावा. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपे रे. नाही का? राम राम दोन्ही लगेच विष्णू सहस्रनाम केलं. ओम विश्वामेश्वर षडकारो भूतवय भूतरऊ भूतकृत भूतप्रभाव भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा मुक्ताना परमागती. भोलेनाथजी म्हणायला लागले, जोरात भूक लागली ना, आटोपणं लवकर. म्हणे माझं विष्णू सहस्रनाम अजून कंप्लीट व्हायचं आहे. वाटलं तर तुम्ही आपल्या हातानं जेवतच नव्हते भोलेनाथाला, आईसाहेबच वाढायच्या. त्यावेळेला भोलेनाथ बोलायला लागले. सगळ्यांनी ऐका. सगळ्यांना वेळ कधी कधी अडचणीचा येतो. अगं, असल्या आपत्तीच्या वेळेला अनेक स्तोत्र आणि मंत्राचा पाठ करणारे आपण, आणि वेळ जर कमी पडतो आहे, वेळ चुकतो आहे, त्यावेळेला बस राम, एक राम नामाचा उच्चार करावा, तर 1000 विष्णू नामाचा जप केल्याचं पुण्य लाभतं. हा, एकच म्हणायचं राम विष्णू. 1000 विष्णूच्या नाम जपाचा लाभ होतो. शंकराने किमया केली. नाम रामाचं कंठात धारण केलं आणि ध्यान करताना रूप कृष्णाचं धरलं. विठ्ठल विठ्ठल. गंमत आहे या ठिकाणी, गंमत आहे. डोळ्यापुढे पाहावं कृष्णाला आणि नाम जपावं रामाचं. पुढे असं का? हे आपण प्रकाश महाराजांना उद्याला विचारू. गंमतच आहे. ह्या गमतीच खेळायला यावं लागतं बरं का. विसरून जायचं सगळं, घर विसरायचं, प्रपंच विसरायचा, आणि भगवत भक्तीमध्ये असं तन्मय व्हायचं की रामाने यावं आणि म्हणावं, हरिपाठ खूप खेळलात गड्या तुम्ही, आज मी तुमचे पाय चेपणार आहे. सीता मातीने यावं आणि आपल्याला म्हणावं, पारायण करताना खूप थकलास का तुम्ही? का ग तू थकलीस? काय देऊ तुला, चहा कॉफी दूध? सीतेने आपलं विचारावं, आणि हे विचारण्याकरता ते उपस्थितच आहे, फक्त तेवढी तयारी ठेवावी बस. अयोध्येला फुकट नाही आलो आपण, आणि त्यांना काळजी आहे आपली. नाहीतर 3 ट्रेन रद्द झाल्यानंतर 150 बसा एका तासामध्ये तडजोड करून आपण इथं पोहोचावं. ही क्रांती रामरायाच्या कृपेची आहे, अन्यथा आपल्याला पोचताच आलं नसतं. लक्ष द्या. योग आहे जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम, बस. पण दरी हाती नेम अरणीची, अखंड हा नियम धरायचा, आणि अखंड ज्यांनी हा रामनाम जपाचा नियम केला त्याला काय मिळतं? अभंगाच्या शेवटच्या
दुर्गा